आज आपण प्राचीन कलेच्या इतिहासातलं एक मोठं रहस्य उलगडणार आहोत. आपण बोलणार आहोत गांधार कलेबद्दल. ही एक अशी कला आहे जिथे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृती इतक्या अद्भुत प्रकारे एकत्र आल्या की त्यातून काहीतरी अगदी नवीनच जन्माला आलं. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. चला, सुरुवातच एका कोड्याने करूया. जरा या मूर्तीकडे बघा. ही मूर्ती आहे प्राचीन भारतातील बौद्ध कलेचा एक नमुना, पण तिच्या चेहऱ्यावर पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न कलेची इतकी गडद छाप का बरं असेल? हेच ते गूढ आहे जे आज आपण उलगडणार आहोत. हो, म्हणजे हा एक प्रकारचा कलात्मक तपासच आहे. आपण मिळून हे शोधून काढूया की भारतीय आणि ग्रीक शैली नेमक्या कशा एकत्र आल्या आणि शिल्पकलेचं हे इतकं इंटरेस्टिंग कोड कसं तयार झालं. तर ही सगळी गोष्ट घडली कुठे? भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात, म्हणजे साधारणपणे आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा काही भाग. आता बघा, हे ठिकाण इतकं महत्त्वाचं काय आहे? कारण हा एक प्रकारे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हायवे होता. आणि बरोबर याच क्रॉसरोडवर, याच चौकात या अनोख्या कलेचा जन्म झाला. आणि इथूनच ही गोष्ट अजूनच इंटरेस्टिंग होते, कारण या कलेला कोणी एकाने नाही तर अनेक वेगवेगळ्या संस्कृतींच्या राजांनी, राज्यकर्त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे बघा, इंडोग्रीक होते, शक होते, पार्थियन होते आणि कुशाणही होते. असं समजा की जणू प्रत्येकजण आपापले मसाले या कलेत टाकत होता आणि त्यातूनच हे एक अफलातून मिश्रण तयार झालं. चला तर मग आपल्या तपासाचा पहिला भाग सुरू करूया. आपण आधी पश्चिमेकडून आलेल्या कलात्मक प्रभावावर फोकस करूया. म्हणजे ह्या कलेतला जो ग्रीक अँगल आहे तो नेमका कुठून आणि कसा आला. आणि ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सुरुवातीच्या काळात बौद्ध कलेमध्ये बुद्धांना कधीच माणसाच्या रूपात दाखवलं जात नव्हतं. त्यांची फक्त प्रतीकं असायची, जसं की पावलं किंवा बोधिवृक्ष. देवतांना माणसाच्या रूपात म्हणजे मानवी रूपात घडवण्याची ही जी कल्पना आहे ना, ती थेट ग्रीक आणि रोमन परंपरेतून आली. आणि गांधार कलेनं नेमकी हीच गोष्ट उचलली. आणि म्हणूनच आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता तो इतका महत्त्वाचा आहे. बुद्धाच्या मूर्तीला चक्क ग्रीक देव अपोलोसारखा तरुण आणि एकदम देखणा चेहरा दिला गेला. सरळ नाक, एक आदर्श शरीरयष्टी, हे सगळं थेट ग्रीक प्रभावाचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. बरं, हा प्रभाव फक्त चेहऱ्यापुरता नव्हता, अजिबात नाही. बुद्धांचे ते कुर्रे केस बघा, चेहऱ्यावरचे ते शांत भाव, अगदी खरीखुरी वाटणारी शरीररचना आणि कपड्यांवरच्या त्या नैसर्गिक चुण्या, या प्रत्येक गोष्टीतून ग्रीक कलेचा तो रिअलिझम, तो वास्तववाद आपल्याला स्पष्ट दिसतो. आणि गंमत तर पुढेच आहे. ही छाप फक्त मुख्य मूर्तीवर नाहीये, तर आजूबाजूच्या छोट्या छोट्या डिझाईन्समध्ये पण दिसते. म्हणजे वेलींची नक्षी आहे, हार घेतलेले छोटे देवदूत आहेत, आणि इतकंच नाही तर ट्रायटन आणि सेंटॉरसारखी चक्क ग्रीक पुराणातली पात्रंसुद्धा या शिल्पांमध्ये दिसतात. कमालच आहे. ओके, तर आतापर्यंत आपण ग्रीक प्रभाव पाहिला. आता आपल्या तपासाचा मोर्चा वळवूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, जो प्रभाव मध्य आशियातून आला होता. म्हणजे शक आणि कुशाण संस्कृतीने या कलेवर काय छाप सोडली ते आता बघूया. आणि इथे ना लगेच एक मोठा फरक जाणवतो, तो म्हणजे कपड्यांमध्ये. मूर्तींनी घातलेले कपडे बघा, ते ग्रीक वस्त्रांसारखे नाहीत. इथे मध्य आशियाई पोशाख आहेत. टोकदार टोप्या, मोठे जड बूट, लांब अंगरखे. हा थेट शक आणि कुशाण संस्कृतीचा प्रभाव आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. बुद्धांच्या डोक्यामागे जी प्रभावळ किंवा हेलो दिसतो ना, तो आपल्याला अगदी भारतीय वाटतो, बरोबर. पण गंमत म्हणजे त्याची मुळं आहेत इराणी आणि मध्य आशियाई संस्कृतींमध्ये, जिथे सूर्यपूजेची प्रतीकं वापरली जायची. म्हणजे हे कनेक्शन तिथून आलंय. एवढंच नाही तर काही शिल्पांमध्ये आपल्याला अग्निवेधी आणि अग्निपूजा सुद्धा दिसते. आणि हा तर पर्शियन किंवा इराणी संस्कृतीचा आणखी एक थेट पुरावा आहे. बरं, तर आत्तापर्यंत आपण हे सगळे वेगवेगळे धागे पाहिले. ग्रीक प्रभाव पाहिला, मध्य आशियाई प्रभाव पाहिला. आता वेळ आहे हे सर्व धागे एकत्र जोडण्याचे आणि बघूया की या दोन पूर्णपणे वेगळ्या सांस्कृतिक प्रवाहांचा संगम होऊन ही अफलातून कला नक्की कशी तयार झाली. आणि इथे बघा, सगळं चित्र स्पष्ट होतं. ही तर जणू गांधार कलेची रेसिपीच आहे. एका बाजूला ग्रीक वारसातून आलेले घटक, कुरळे केस आणि खरीखुरी शरीररचना, आणि दुसऱ्या बाजूला मध्य आशियाई घटक, टोकदार टोप्या, जड बूट आणि ती सूर्यप्रभावळ. काय कमाल मिश्रण आहे हे. तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं आहे. गांधार कला ही कोणतीही एक प्युअर किंवा शुद्ध शैली नव्हती. ती एक सिन्क्रॅटिक म्हणजे समन्वयी शैली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक परंपरा एकत्र करून तयार झालेला एक पूर्णपणे नवीन, एक अद्भुत प्रकार. पण मग या सगळ्याचा अर्थ काय?
म्हणजे ही कलाशैली इतकी महत्वाची का आहे आणि तिचा वारसा आज आपल्यासाठी काय अर्थ ठेवतो? चला यावर थोडं बोलूया. हे जे वाक्य आहे ना ते गांधार कलेचं सार अगदी परफेक्ट शब्दात सांगतं. जरा विचार करा, भारताचं अध्यात्म, ग्रीक कलेचा वास्तववाद आणि मध्य आशियाची प्रतीकं, या 3 मोठ्या गोष्टींचा संगम एकाच कलेमध्ये, हाच तर या कलेचा खरा चमत्कार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो सर्वांनाच विचार करायला लावेल. गांधार कला म्हणजे जणू काही प्राचीन काळातलं ग्लोबलायझेशनच होतं. आज आपल्या जगात, आपल्या आजूबाजूला, आपल्या संगीतात, जेवणात, कपड्यांमध्ये असा सांस्कृतिक संगम आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतो यावर नक्की विचार करा.